खूपच प्रश्न पडत होते, त्यावरच प्रश्नाचं उत्तर म्हणून मी आज इथं उभा आहे. महान लोकशाही राष्ट्र असूनही आजही मागासलेला आहे भारत. प्रतीक्षा आहे बलाढ्य नेतृत्वाची, पण या सततच्या निवडणुका सांगा कसे सुधरेल या भारताचं पद, असा प्रश्न उभा राहतो आणि व्यासपीठाला विषय मिळतो लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित घेणे योग्य की अयोग्य. नमस्कार, मी कोड क्रमांक 13 तुमच्या समोर विचार मंथन करते. लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित घेणे योग्यच आहे. अर्थातच सत्याच्या अनुकूल बाजूने विचार मांडते. मुट्ठियों में जो ताकत है वो उंगलियों में नहीं, मुट्ठियों में जो ताकत है वो उंगलियों में नहीं और एकता में जो ताकत है वो अकेले में नहीं. या मागचा सांगण्याचा उद्देश काय, तर जी एक देश एक निवडणूक मध्ये जी ताकद आहे ती सततच्या वारंवार होणाऱ्या निवडणुकांमध्ये नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की आपला भारत देश हा एक खंडप्राय देश असून इथे सतत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका सुरू असतात. त्यामुळे तेथील प्रशासनावर आणि निवडणूक आयोगावर कायमच एक दबाव असतो. या सततच्या निवडणुकांमुळे काही महत्त्वाची धोरणं अवलंबणं अनेकदा अडचणीचे ठरते, तर या निवडणुकीसाठी मोठा खर्चही होतो. मग अशा वेळी वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूक प्रक्रिया राबवल्यास त्याचा फायदाच होईल. म्हणून मी जाणीवपूर्वक सांगते की लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होणे योग्यच आहे. सर, सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. एकीकडे घाऊक पक्षांतर, निष्ठा आणि विचारांची ऐशी तैसी होते, तर दुसरीकडे मतपेट्यांचा जुगाराचा डाव जिंकून सत्तेलाही पायाची दासी बनवण्याचा राज्यकर्त्यांचा उन्मत्तपणा राजेशाहीलाही लाजवेल अशा दिमागात वावरतोय. मग अशा वेळी माझ्या तमाम भारताची सुजाण जनता फक्त एकच गोष्ट सांगते की विकासाचा वेग आम्ही फक्त शब्दांमध्येच ऐकतो. विकासाचा वेग आम्ही फक्त शब्दांमध्येच ऐकतो आणि त्यांच्यात आम्ही पाहिलेला विठ्ठल फक्त निवडणुकीपुरताच राहतो, फक्त निवडणुकीपुरताच राहतो. मग यामागचं कारण काय? आजची भारताची जनता असं म्हणते यामागचं कारण काय, तर दिली जाणारी सततची निवडणुकी दरम्यान खोटी आश्वासनं. जर एक देश एक निवडणूक झाली तर या खोट्या आश्वासनांचं प्रमाण 50% कमी होईल, हा विश्वास मी तुम्हाला आजच्या दिवशी देते. मग ही सर्वसामान्य जनता म्हणते वन नेशन वन इलेक्शन असो, आजपर्यंत आम्हाला काय भेटलं आणि आम्हाला काय भेटणार. मग वन नेशन वन इलेक्शन असो किंवा वन नेशन 100 इलेक्शन असो किंवा वन नेशन 1000 इलेक्शन असो, आम्हाला काय भेटलं आणि आम्हाला काय भेटणार. पण जर मी आज तुम्हाला सांगू शकत नसेल तुम्हाला काय भेटणार, तर वन नेशन वन इलेक्शन जर इथे झालं तर तुमचं खूप काही वाचणार, हा विश्वास मी तुम्हाला देते. आणि त्याच खात्रीने मी तुम्हाला सांगते की लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित घेणे योग्यच आहे. या सर्व संसदेच्या गदारोळात, पुरस्काराच्या वादात, जाती धर्माच्या कुशीत आणि सणासुदीच्या राशीत अडकलेलं जे हे राजकारण आहे, जे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन भिडलंय, त्या राजकारणांचा आणि त्या निवडणुकीचा इतिहास आजच्या पिढीला माहिती असणे गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक घेतली जावी ही कल्पना काही नवीन नाही, तर आपल्या देशात आधीही अशा निवडणुका झालेल्या आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंडिया फर्स्ट लोकसभा इलेक्शन, आपल्या भारत देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ही 1951-1952 साली घेण्यात आली होती. त्यानंतर 1957 आणि 1957 आणि 1962 सालच्या झालेल्या निवडणुका ही एकत्रितच झाल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधानपदी पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर झालेल्या 1970 सालची निवडणूक, जी शेवटची एकत्रित निवडणूक होती, ती सुद्धा एकत्रितच झाली होती. त्यावेळी पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. मग 1967 मध्ये काय झालं, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं सरकार सत्तेत आलं खरं, पण काँग्रेसमध्ये एक फूट पडली गेली आणि नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेसमध्ये काहीशी ताकद त्या सरकारची कमी झाली आणि तेथील स्थानिक पक्षांना बळकटी येऊ लागली. मग इंदिरा गांधी यांचं सरकार त्यावेळेस 1971 मध्ये खूप अल्पमतात आलं आणि त्यांचं सरकार बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली. मग 1971 साली इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिली आणि त्यांचं सरकार बहुमताने सत्तेत आलं, पण त्यावेळी फक्त लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हापासून आपल्या एक देश एक निवडणूक मध्ये जो खंड पडलाय तो आजही आहे आणि आजही एक देश एक निवडणूक घेतली जात नाही, ती घेतली पाहिजे. म्हणूनच म्हणते की एक देश एक निवडणूकचं युग आता, एक देश एक निवडणूक इथं घेतलीच पाहिजे आणि वारंवार या सततच्या निवडणुकाचं युग आता संपलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्याही चैतन्यशील लोकशाहीमध्ये निवडणूक ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. मग निवडणूक ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, पण जर आपण इथे देशात होणाऱ्या निवडणुकांवर जर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की इथे प्रत्येक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात इथं निवडणूक होते. मग यामुळे काय होतं, तर आपल्या देशामध्ये कायमच एक निवडणुकी
असा माहोल राहतो. याचा परिणाम फक्त धोरणात्मक निर्णयांवरच होत नाही, प्रशासनावरच होत नाही, तर देशाच्या तिजोरीवरही मोठा भार पडतो. मग सर 26 जानेवारी 1950 रोजी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पटलावरती भारत नावाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उदय झाला. त्यावेळी भारत माझं नाव आणि भारतीय संविधान आमचा धर्मग्रंथ होता. मग त्याच आधारावरती विकासाचा एक एक टप्पा गाठायला मी सुरुवात केली आणि कालांतराने जगासमोर एक आर्थिक महासत्ता होण्याचं आव्हान स्वीकारत 20व्या शतकातून 21व्या शतकात पदार्पण केलं. पण हे पदार्पण करत असताना एकीकडे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ही नवीन अर्थव्यवस्था स्वीकारत असताना या सततच्या निवडणुकांमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होते याचं भानच आम्ही हरवून बसलो. जर निवडणुकीसाठी खर्च किती होतो हे साध्या उदाहरणावरून समजून घ्यायचं झालं तर लोकसभा निवडणूक 2019च्या रिपोर्टनुसार त्या निवडणुकीसाठी 60,000 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मग जर एक देश एक निवडणूक झाली तर हा खर्च वाचेल. म्हणूनच मी प्रमाणात सहित सांगतेय की लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित घेणे योग्यच आहे. त्याच्यामुळे काय होईल तर बहुतेक कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता राहील, मतदारांचा आकडाही वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल, डिझेल, लाईट, थोडक्यात सांगायचं म्हणजे इंधनाची बचत होईल, जे की आपल्या पर्यावरणाला पोषक ठरेल. आणि पर्यावरणाची जाणीव ठेवूनच बोलते की लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होणे योग्यच आहे. इथे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा काही काळासाठी आचारसंहिता लागू होते. मग आचारसंहिता अधिसूचना लागू झाल्यानंतर कोणती नवी योजना इथं आणता येत नाही. मग काही काळासाठी आपले जे विकास कार्य आहेत ते थांबवावे लागतात. मग विकास कार्यांना ब्रेक लागणं हे चांगलं का वाईट हे जर माझ्या प्रतिस्पर्धक मित्रमैत्रिणींना कळत नसेल तर त्यांना मी सडेतोडपणे आज सांगते की लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्रित होणे योग्यच आहे. मग सर काय झालंय, हे सर्व म्हणतात की जेव्हा निवडणूक येते तेव्हा राज्यकर्ते विकास कार्यासाठी, समाज कार्यासाठी पैसे देतात. मग असे पैसे देतात तरी किती? ठीक आहे, एवढं बोलते आणि सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र.